नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्यासाठी सरकारनं अनुदान जाहीर केलेलं आहे आणि या अनुदानाचं आता वितरणही सुरू झालेलं आहे। परंतु हे अनुदान तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणं, आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे। आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला वी-के नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक, ज्याला पंचनामा कोड असे म्हटले जाते, त्याची तुम्हाला आवश्यकता असते। या विशिष्ट क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण करू शकता। तर हा विशिष्ट क्रमांक, पंचनामा कोड तुम्हाला कुठे मिळणार आहे, याची यादी तुम्हाला कुठे मिळणार आहे, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर तुम्हाला तुमच्या गावची पंचनामा कोड यादी किंवा विशिष्ट क्रमांक यादी कुठं मिळणार आहे, ही जी यादी आहे ती तुमच्या तलाठी यांच्याकडे उपलब्ध असते। तुम्हाला तलाठी यांच्याकडून ही यादी घ्यायची आहे। ही यादी तुम्हाला PDF किंवा एक्सेल स्वरूपामध्ये दिली जाते। यामध्ये तुमचा सिरियल नंबर, GRF, पंचनामा कोड, त्यानंतर बेनिफिशरीचं नाव असणार आहे, तुमचं ग्रामपंचायत असणार आहे आणि स्टेटस असणार आहे की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का नाही। यामध्ये मोबाईल नंबरही असतात। ही यादी तुम्हाला तुमच्या तलाठी यांच्याकडूनच मिळते। ही यादी तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळणार नाही किंवा कुठूनही डाउनलोड करता येणार नाही। ही यादी एकतर तुमच्या तलाठी यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये या दोन ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे। त्यामुळं या यादीसाठी तुम्हाला तलाठी यांना संपर्क करायचा आहे किंवा तहसील कार्यालयामधून तुमच्या गावची यादी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामधील पंचनामा कोड वापरून तुम्हाला ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे। आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत हे पैसे तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यावर जमा केले जातील। तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही के-वाय-सी फक्त महाऑनलाईन किंवा ग्रामपंचायतच्या ऑपरेटर ID यावरून होणार आहे।